नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाचदुखी अतिशय वेदनादायक प्रकार. ही टाच इतकी दुखते की सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून पाय खाली टेकवता येत नाही डॉक्टर, आणि चालता सुद्धा येत नाही. बऱ्याच वेळपर्यंत लंगडत चालावं लागतं, असे कंप्लेंट पेशंट करतात. अर्थातच हालचाल करण्यासाठी म्हणून आवश्यक असणारा भाग आहे हा. ह्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये पार्ष्णीशूल या नावाने आहे. ह्याचे विविध प्रकार पडतात टाचदुखीचे सुद्धा, कारण की टाचदुखी हे लक्षण म्हणून अनेक व्याधींमध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे व्याधी कुठला आहे आणि मग त्याच्यामुळे निर्माण झालेली कुठल्या प्रकारची टाचदुखी आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट बदलते. तुम्हाला कुठल्या प्रकारची टाचदुखी आहे ते पहिले जाणून घ्या. सगळ्यात पहिल्या प्रकारची टाचदुखी जी आहे ती म्हणजे की शरीराचं वजन वाढणं. अतिरिक्त वजन वाढल्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या देहाचा भार आहे वाढलेल्या, तो वेट बिअरिंग जॉईंट्सवर येतो. सगळ्यात पहिला वेट बिअरिंग जॉईंट म्हणजे गुडघा आणि दुसरं म्हणजे अँकल जॉईंट, टाचा. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे की कॅल्कॅनियल स्पर नावाचा. टाचेचे जे काही हाडं असतात तिथे टार्सल बोन्स नावाची म्हणजे हाडं असतात, तर त्याच्यात कॅल्केनियम नावाचं जे हाड असतं, म्हणजे ज्याला टाचेचं हाड असं म्हणू शकतो आपण, तर त्याला एक प्रकारे असं टोकेरी किंवा हाडांची वाढ होते आणि ते टोकदार वाढ असते ती. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या खाली टाचेमध्ये एक प्रकारचं अस्तर असतं ज्याला प्लॅन्टर फेशिया असं म्हणतात, की स्नायूंचं तिथल्या ज्या रचना असतात किंवा ते पॅड असतं, हिल पॅड आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्या पॅडला ते टोकदार जी काही वाढ झालेली असते त्या हाडांची ती टोचते आणि तिथे टोचल्यामुळे तिथे इन्फ्लेमेशन सेट होतं, म्हणजे तिथे सूज निर्माण होते. त्याला प्लॅन्टर फॅसायटिस असं सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे सुद्धा अतिशय वेदना निर्माण होतात. ही टाचदुखी सुद्धा अतिशय वेदनादायक असते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बऱ्याच साऱ्या व्याधींमध्ये, म्हणजे सांधेदुखीचे बरेच सारे प्रकार आहेत, की आमवात आहे, वातरक्त आहे ज्याला गाऊट असं म्हणतात, किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस असं म्हणतात, ऑस्टिओआर्थरायटिस आहे. ह्या सगळ्यांमध्ये लक्षण स्वरूप म्हणून टाचदुखी निर्माण होते, कारण की तिथले सगळेच अँकल जॉईंट आहे किंवा तिथले सगळेच सांधे आहेत किंवा हाडं आहेत ती सगळी दुखू लागतात. म्हणजे तर ही त्या व्याधींमध्ये लक्षण स्वरूप निर्माण झालेली ही टाचदुखी असते. त्याच्यानंतर चौथा प्रकार असतो तो म्हणजे की वार्धक्यामुळे किंवा झीज अधिक होते. शरीरातल्या सगळ्याच हाडांची झीज होऊ लागते, कारण की झीज होण्याचा हा काळ असतो. वाताचं प्रमाण हे शरीरामध्ये अधिक वाढतं आयुर्वेदानुसार विचार केला तर, आणि मग जे हस्तींची किंवा हाडांची झीज आहे ती जास्त प्रमाणात होते आणि मग अशा झीजेमुळे अनेक प्रकारचे सांधे दुखू लागतात. त्याच्यामध्ये टाच सुद्धा बऱ्याच वेळा दुखू लागते. मग ह्यापैकी कारण जे असेल आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी काही टाचदुखी असेल त्याच्यानुसार त्याची चिकित्सा किंवा त्याची ट्रीटमेंट ही बदलते. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्यांचं वजन वाढीमुळे म्हणजे ओबेसिटीमुळे, तर ओबेसिटी कशामुळे नाही आहे ना, डायबेटीसमुळे येऊ, थायरॉइडमुळे येऊ, पीसीओडीमुळे येऊ, स्ट्रेसमुळे येऊ, किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहार विहाराच्या चुकीच्या सवयीमुळे ही ओबेसिटी किंवा वजन वाढो. परंतु त्याचा सगळ्याचा भार हा आपल्या वेट बिअरिंग जॉईंट्सवर विशेषतः टाचांवर येणार आहे आणि मग टाचदुखी सुरू होणार आहे. अशा पेशंट्समध्ये बऱ्याचदा असा अनुभव येतो यांच्यामध्ये एकही पेन किलर न वापरता नुसतं त्यांचं वजन जरी कमी केलं तरी सुद्धा त्यांची टाचदुखी थांबते. पेशंट सांगतात की मला आता मोकळं वाटू लागलंय, माझी टाच दुखायची थांबलेली आहे. त्याचं कारण असते की 2 किलो जरी वजन कमी झालं तरी त्यांची टाचदुखी दुखायची थांबते. त्याच्यानंतर पुढच्या काही प्रकारांमध्ये कसं असतं की सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून उठलं की टाच ही इतकी अखडलेली असते किंवा जखडलेली असते की खाली पाय टेकवता येत नाही. पाय टेकवून चालताना बऱ्याच वेळा लंगडत जावं लागतं आणि मग थोड्या वेळाने काही तासांनी आराम पडतो, थोड्या वेदना कमी येतात. ते ह्याला प्रातस्तंभी पार्ष्णीशूल असं नाव आहे, की सकाळच्या वेळी तिथं स्तंभ निर्माण होतो आणि पाय जखडतो आणि चालता येत नाही. तर ह्या टाचेच्या प्रकारांमध्ये आपल्याला काही सोपे उपाय करता येतात. त्याच्यामध्ये शेवगा सालीचं शेवगाची जी झाड आहे तर त्याची जी साल आहे उगाळून, पाण्यात उगाळून त्याचा लेप तुम्ही टाचेवर करू शकतात. त्याच्याने सुद्धा ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या टाचदुखीमध्ये बराच आराम पडतो. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्यपूर्ण उपयोग आहे तो म्हणजे कोंबडनखी नावाची एक वनस्पती आहे. तिची अशा प्रकारची काळ्या रंगाची मुळी येते. तर ह्या कोंबडनखीच्या मुळाचा जो लेप घासून म्हणजे सहाणेवर उगळून पाण्यामध्येच उगाळायचा, तो जर टाचेवर लावला
तरी सुद्धा टाचदुखी मध्ये आपल्याला खूप छान आराम मिळताना दिसतो. त्याच्यानंतरची एक जी टाचदुखी असते की ती दिवसभर चालल्यानंतर मग संध्याकाळी टाच दुखू लागते. जनरली ज्याच्यामध्ये कॅल्कॅनियल स्पर असतो, म्हणजे टाचेचं हाड वाढलंय असं जे एक्सरे मध्ये निदान होतं, डॉक्टर सांगतात एक्सरे केल्यावर की तुमचं टाचेचं हाड वाढलंय, त्याच्यामुळे ही टाचदुखी होतीये. ह्या टाचदुखीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम सुद्धा करता येतात. त्यामध्ये सोपे व्यायाम आहेत की पाय जे आहेत ते चवड्यांवर किंवा आपल्या टोजवर वरती उचलायचे आणि पुन्हा मग टाचेवर परत वर न्यायचे. अशा प्रकारे एकदा चवड्यांवर आणि एकदा टाचेवर, अशा प्रकारे जर तुम्ही पायाची मुवमेंट केली, पावलांची मुवमेंट, उभं राहून करायचा हा व्यायाम, आणि असा जर केला तरी सुद्धा टाचदुखीमध्ये खूप फरक पडतो किंवा रिलीफ मिळतो. त्यानंतर पंचकर्मातली काही वैशिष्ट्यपूर्ण प्रोसिजर्स आहेत की जी ह्याच्यामध्ये खूप त्वरित इन्स्टंट रिलीफ देतात. ह्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट्स मिळालेले आहेत की काही पेशंट्समध्ये अगदी एका पंचकर्माच्या सेटिंगमध्ये पेशंट वेदनारहित होऊन क्लिनिकच्या बाहेर गेलेलं मी पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अग्निकर्म, जलोकाचरण अशी काही वैशिष्ट्यपूर्ण पंचकर्म आपल्याला करता येतात. परंतु ही पंचकर्म निष्णात वैद्याच्या सल्ल्यानेच करावी, त्याच्याकडूनच करून घ्यावी. याला कुठल्याही प्रकारे घरगुती करण्यासारखी ही पंचकर्म नाहीत. कारण की काही टाचदुखीमध्ये म्हणजे आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करतो चिकित्सेतात, तेव्हा तिथे रक्ताचा अनुबंध विचार करावा लागतो, किंवा काहींमध्ये म्हणजे रक्त किंवा पित्त ह्याचा अनुबंध विचार करावा लागतो. काही ठिकाणी कफ आणि वात ह्याचा अनुबंधाचा विचार करावा लागतो. म्हणजेच की कफ वाढलाय आणि वात वाढलाय आणि मग टाचदुखी झालेली आहे, की शरीरातील पित्त वाढलाय, रक्त खराब झालंय आणि मग टाचदुखी निर्माण झालेली आहे, असा आयुर्वेदीय चिकित्सेच्या दृष्टीने विचार करावा लागतो. त्याच्यामुळेच हे वैद्यांच्या सल्ल्यानेच ही पंचकर्म करून घ्यावीत. बाकी घरगुती मी जे उपाय सांगितलेत ते आपण घरच्या घरी करू शकतात, की जसं शेवगाच्या सालीचा लेप लावणं किंवा कुकुटनखी किंवा कुंबडनखीचा लेप लावणं, असे काही सोपे व्यायाम करणं, हे तुम्ही घरच्या घरी करू शकतात. परंतु त्यांनीही जर आराम पडत नसेल तर मात्र वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. विविध व्याधींची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.